एकच वाक्य सांगतो, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मोरून जमणार नाही का? कारण लाखाच्या पोशिंद्यामध्येच लाखाला जगवण्याची ताकद आहे। तसं संत मंडळी जगामध्ये सत्कर्म करणारी मंडळी आहे, यांना भरपूर आयुष्य मिळालं पाहिजे। छत्रपतींच्या जीवनातलं उदाहरण सांगतो। छत्रपती ज्या वेळेला पन्हाळ्यावर आहे, अर्थात पन्हाळ्याला ज्या वेळेला सिद्धीचा वेढा पडला आणि वेढा पडला, त्या वेढ्यामध्ये राजे अडकल्या गेले आणि त्या गळाच्या भोवताला असा सगळ्याच्या सगळा विस्तव निर्माण केलेला आहे। काही केल्या विस्तव शांत होत नाही। कशा करता विस्तव आहे तर छत्रपती गळावरून पळून जाऊ नये या करता 10 दिवस झाले, 15 दिवस झाले तरी अग्नी शांत होत नव्हता आणि तो विस्तव त्याकरता तयार केला आहे की राजे पळून जाऊ नये, आणि जरी पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी छत्रपती त्या आगीमध्ये जळून राख व्हावे या दृष्टिकोनातून तो विस्तव निर्माण केलेला आहे। इकडे छत्रपती गळावर आहे, गळावर अन्नाचा कण नाही, सगळंच्या सगळं अन्न संपलेलं आहे। आता मात्र किल्लेदाराला इथं थांबून उपयोगाचं नाही, आता मात्र इथून निघालं पाहिजे असा विचार राजे मनात करतात आणि त्याच वेळेला राजे विचार करतात आता मात्र इथून निघालंच पाहिजे, हिंदू म्हणून सामना केला पाहिजे, जे पुढे येईल ते स्वीकारलं पाहिजे। आणि राजे ताळ 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 त्या गळावरून खाली येतात, त्या विस्तवापर्यंत येतात। त्या विस्तवामध्ये पाय टाकणार तेवढ्यात एका 25 वर्षाच्या तरण्या बाणपुराने छत्रपतींचा पाय पाठीमागं ओढला। त्याचं नाव होतं सिद्धनाथ। सिद्धनाथ हा बौद्ध समाजाचा बरं का, छत्रपतींच्या त्या राज्यामध्ये सगळ्या समाजाचे तरुण पोरं होते बरं का, सगळे मावळे होते। सिद्धनाथनी छत्रपतींचा पाय पाठीमागं ओढला। पाठीमागं पाय ओढल्याबरोबर राजांनी पाठीमागे ओढून पाहिलं, विचारलं का रे बाबा कशा करता माझा पाय पाठीमागे ओढला? अहो राजे तो विस्तव आहे ना, ओ पाय जळेल ना तुमचा। राजे म्हणतात पाय जळला तरी हरकत नाही, आता मी दिव्य धारण केलेलं आहे आणि हिंदू म्हणून सामना केला पाहिजे, मला पुढे टाकलेलं पाऊल माघारी घ्यायचं नाहीये, जाऊ दे मला। अहो राजे तुमचं पाऊल कोणी माघारी घेतच नाही, पण ते पाऊल त्या विस्तवावर पडता कामा नाही। अरे म्हटले मग मी पलीकडच्या काठाला कसा काय जाऊ? त्यावेळेला सिद्धनाथ म्हणतो राजे याची काळजी तुम्ही कशाला करता, हा सिद्धनाथ आहे ना। राजे मी तुम्हाला पलीकडच्या काठाला नेऊन पोहोचवतो। आणि त्यावेळेला राजे गालातल्या गालात असतात, त्याच्या पाठीवर हात फिरवतात आणि त्याला म्हणतात का रे बाबा मला सांगतो की राजे हा विस्तव आहे, तुमचा पाय जळेल, तुला कळत नाही का विस्तव आहे? त्यावेळेला सिद्धनाथ म्हणतो राजे हा विस्तव हे मलाही कळतं, हा विस्तव हे तुम्हालाही कळतं, चुकून पाय टाकला तरी जाळणारच आणि मुद्दामून पाय टाकला तरी सुद्धा जाळणारच राजे, हे तुम्हालाही कळतं मलाही कळतं। पण राजे माझ्यासारखे हजारो सिद्धनाथ या मातीला मिळतील, पण राजे तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा जर आज आम्ही गमावला तर राजे आमचं सगळं काही संपलं। राजे माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील पण तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा मरून जमणार नाही, कारण लाखाच्या पोशिंद्यामध्येच लाखाला जगवण्याची ताकद आहे। राजे बसा माझ्या खांद्यावरती, राजे बसा मी तुम्हाला पलीकडच्या काठाला नेऊन पोहोचवतो। राजे मात्र त्याच्या खांद्यावर बसत नाही। मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, ज्याची स्वराज्य करता माती करता धर्मा करता मरण्या इतकी ज्याची तयारी असेल ना, तो खरा या स्वराज्याच्या तो या खरा धर्माच्या कामाचा माणूस आहे। विठ्ठल आता छत्रपतींचा प्रसंग म्हटल्यानंतर महाराज काल छत्रपतींची जयंती झाली आहे की नाही, तिथीनुसार मागे झाली तारखेनुसार छत्रपतींची जयंती साजरी होते, हे अतिशय महत्वाचं आहे। कधी तिथीवर करा नाही तर तारखेवर करा, पण करा हे अतिशय महत्वाचं आहे बरं काय। आणि त्यातल्या त्यात आमच्या तरुणांना खऱ्या अर्थाने त्या छत्रपतींचा आदर्श आमची तरुण मंडळी नेहमी डोळ्यासमोर ठेवतात, पण तो राजा ज्या पद्धतीनं जगला त्या पद्धतीनं तरुण मंडळींनी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं का। माझ्या बोलण्याचा काही तरुणांना राग येईल, जरा स्पष्ट बोलतो बरं का। नुसतं दाढ्या वाढवणं मिशा वाढवणं गाडीवर हात छत्रपती लिहिणं हातावर छत्रपती लिहिणं याला छत्रपती जगणं अजिबात म्हणत नाही। ज्या पद्धतीनं हा राजा जगला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणं याला खऱ्या अर्थाने छत्रपती जगणं असं म्हटलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो आम्ही, पण त्या राजाच्या नावामध्ये ताकद किती मोठी आहे महाराज, किती एका एका शब्दामध्ये किती मोठा अर्थ आहे।
छ म्हणजे 36 हत्तींचं बळ अंगात असणारा, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा, प म्हणजे परत माघारी न फिरणारा, आणि ती म्हणजे तिन्ही लोकात जाणणारा, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा, तेच छत्रपती शिवाजी महाराज. वाजवाना टाळी. किती मोठा अर्थ आहे महाराज राजांच्या या नावामध्ये. अरे विजयासारखी तलवार चालवून गेला, मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडवून गेला, आणि स्वर्गातही गेल्यानंतर देवानेही ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मावळा माझा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. विठ्ठल विठ्ठल. एकच वाक्य बोलतो महाराज, जिजामातेने आपली कूस या महाराष्ट्राच्या मातीला अर्पण केलेली आहे, आणि तिची कूस त्या दिवशी उजळली ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, आणि खरं त्या दिवशी या मातीचं भाग्य उदयाला आलं. धन्य धन्य जिजाऊ शूर धन्य धन्य जिजाऊ शूर पराक्रमी थोर केले जर्जर, बाजूने पाणी दुष्ट मुगला, बाजूने पाणी दुष्ट मुगला, बाजूने पाणी दुष्ट मुगला, घडविला स्वराजा सैन्या, कीर्तीचा डोंगर गगनास होऊने, अरे या राजाला वाढवलं कोणी असेल, अरे घडवलं कोणी असेल, अरे ज्ञानाचा उरूस जर कोणी पाजला असेल ते माझ्या जिजाऊंनी पाजलं मला. अरे जिजामाता छत्रपतींना शिकवायच्या, प्रभू रामचंद्रास प्रमाण मारायचे, हनुमंतराशी गदा चालवायचे, भीम असा गदा चालवायचा, हे सर्वच्या सर्व शिक्षण छत्रपतींना जिजाऊंनी दिलं, आणि म्हणून छत्रपती घडले महाराज. आणि हा राजा सुद्धा सतत या स्वराज्या करता आणि या माती करता धडपडत राहिला, स्वतःच्या परिवाराची चिंता कधीच्या काळामध्ये केली नाही. प्रसंग आठवा, ज्या वेळेला छत्रपतींच्या पत्नी काशीबाई मृत्यूशयीवर पडलेल्या आहे, त्यावेळेला जिजामाता त्यांना प्रश्न विचारतात, काशीबाई सांगा मरायच्या अगोदर शेवटची इच्छा तुमची काय आहे? आणि त्यावेळेला काशीबाई म्हणतात, आई साहेब मरायच्या अगोदर शेवटची इच्छा माझी फक्त एकच आहे, मरायच्या अगोदर फक्त एक वेळेस माझ्या राजांचे पाय माझ्या नजरेस पडावे. का? त्याच्या अगोदर ते पाय कधी नजरेस पडले होते? अरे ज्या वेळेला शिवाजी राजांचं आणि काशीबाईचं लग्न लागलं होतं त्यावेळेला हे पाय नजरेस पडले होते. हा राजा सतत या स्वराज्य करता, या माती करता धडपडत राहिला, स्वतःच्या परिवाराची सुद्धा कधीच्या काळामध्ये चिंता केली नाही महाराज. 50 वर्ष राजा जगला, पण जगत असताना कसा जगला ऐकून ठेवा. अरे वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता आग्र्याला जाणारा, आणि 35 वर्ष रणांगणामध्ये राहून हातात तलवार घेऊन या माती करता, या देशाकरता, या धर्माकरता लढणारा एकमेव शूरवीर आणि राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव
माझ्या राजाचा माझ्या देवाचा माझ्या राजाचा अरे माझ्या सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रायतेसाठी मान झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने छत्रपती शिवाजी महाराज की जय। माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। छत्रपतींचा विषय निघाला मग 2 तासही मला कमी पडतात बरं काय, माझ्या आवडीचा विषय आहे कारण माझ्या नावच जाधव आहे। विठ्ठल असं मला छत्रपतींचं चरित्र सांगायचं नाही। काल माझं शिवजयंतीचं कीर्तन होऊन गेलं तिकडं वाशिममध्ये, त्यावेळेला कालही चांगले कलाकार मंडळी होते बरं काय, पवन महाराज सगळे आपले आळंदीकर मंडळी, चंदू महाराज पांचाळ सगळे मंडळी होते बरं काय। हा राजा 50 वर्ष जगला महाराज, फक्त या माती करता या धर्मा करता धडपडत राहिला, स्वतःच्या परिवाराची सुद्धा कधीच्या काळात चिंता केली नाही। हो, तो सिद्धनाथ म्हणतो राजे बसा माझ्या खांद्यावरती, मी तुम्हाला पलीकडच्या काठाला नेऊन पोचवतो, पण राजे मात्र त्याच्या खांद्यावर बसत नाही। त्यावेळेला सिद्धनाथने राजांच्या 2 पायाच्या मध्ये आपलं डोकं घातलं आणि राजांना डोक्यावर उचललं आणि सगळाच्या सगळा विस्तव पायाखाली तुडून राजांना पलीकडच्या काठाला नेऊन पोहोचवलं। पण पुढे का जसं छत्रपतींना खाली ठेवलं तसा सगळाच्या सगळा सिद्धनाथ पेटलेला आहे आणि राजे मात्र त्या सिद्धनाथकडे पाहत आहे आणि राजे पाहत असताना त्या सिद्धनाथकडे पाहून रडत आहे आणि पेटलेला सिद्धनाथ मात्र राजाकडे पाहून हसत आहे। आणि त्यावेळेला सिद्धनाथ म्हणतो राजे आज माझं हसणं मला सार्थ झालं आणि राजे तुमचं रडणं तुम्हाला सार्थ झालं। अरे माझ्या करता माझ्या राजाने रडावं, माझं जन्म आणि कर्म दोन्हीही सफल झालं, मी माझ्या राजाला वाचवलं विठ्ठल।